स्वराज्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तलवार घेऊन लढणारे मावळे उभे राहतात. पण काही लोकांनी दगडामधून स्वराज्य उभा केलं. अशाच व्यक्ती महान व्यक्तीचं नाव होतं ते म्हणजे हिरोजी इंदुलकर. सिंधुदुर्ग, रायगड, जगदीश्वराचं मंदिर, राजवाडे, स्वराज्याची अनेक भव्य बांधकामे हिरोजी इंदुलकरांनी उभी केली. पण आज या अनेक ठिकाणी एक गोष्ट सांगितली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनीच हिरोजी इंदुलकरांना मृत्यूदंड दिला. पण हे खरंच असं घडलं होतं का? त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. सन 1664 मध्ये सुरतेवर स्वारी केल्यानंतर महाराजांनी सिंधुदुर्ग उभारायचं ठरवलं. मालवण जवळच्या कोर्टे बेटाजवळ या जलदुर्गाचं काम सुरू झालं आणि ही जबाबदारी होती हिरोजी इंदुलकरांवर. मधल्या काळात महाराज आग्र्यामध्ये कैद झाले, पण किल्ल्याचं काम थांबलं नाही. असं म्हणतात की हिरोजीने स्वतःची संपत्ती गहाण ठेवून हे काम पूर्ण केलं. यानंतर रायगडावरही त्यांनी राजवाडा, बाजारपेठ, राणीवसा आणि जगदीश्वर मंदिर उभारलं. आजही जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर लिहिलेलं दिसतं, सेवेठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हा सन्मान प्रत्येकाला मिळत नाही. पण मग हिरोजींना मृत्यूदंड दिल्याची गोष्ट इतिहासात का सांगितली जाते? काही जुन्या कागदपत्रांच्या मते हिरोजींना शिक्षा झाल्याचा उल्लेख मिळतो. पण इतिहास अभ्यासकांनी जेव्हा या नोंदीचा बारकाईने अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की तारपंच्या स्वरूपात मोठी चूक झाली होती. पुराव्यानुसार हिरोजी इंदुलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरही जिवंत होते. म्हणजेच शिवाजी महाराजांनी त्यांना मृत्यूदंड दिला ही गोष्ट चुकीची ठरते. काही अभ्यासकांच्या मते ही घटना पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात घडली असावी. पण शिक्षा नेमकी का झाली याचा ठोस पुरावा आजही सापडला नाही. मात्र एक गोष्ट नक्की, स्वराज्यावर किल्ले घडवणारा हिरोजी इंदुलकर हा स्वराज्याचा अत्यंत महत्त्वाचा शिलेदार होता आणि त्यांच्याबद्दलचा गैरसमज दूर होणं हे फार गरजेचं आहे. खरा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.